एकनाथ शिंदे यांनी मालवणच्या प्रचारसभेत निलेश राणे यांना उद्देशून केलेले हे वक्तव्य. आता मालवणमध्ये निलेश राणे यांच्या विरोधात कोण होतं तर भाजप. शिंदे मालवणमध्ये गेले, सभा घेतली, पूर्ण ताकद लावली. निलेश राणे यांनी मालवण नगर परिषद एक हाती जिंकली. फक्त मालवणमध्येच नाही तर सटाणा, सांगोला, पालघर, डहाणू इथे चिन्हांच्या शिवसेनेने भाजपला शह दिला, तर महाडमध्ये थेट तटकऱ्यांना पराभवाचा धक्का दिला. चिन्हांनी एकट्याने पक्ष स्पष्ट असताना नगराध्यक्षपदाच्या जागा लढवल्या होत्या आणि त्यातल्या 54च्या आसपास जागांवर बाजी मारत आपला स्ट्राईक रेट तगडा ठेवलाय. पण चिन्हांनी 2 नंबरचा पक्ष होणं कसं जमवलं? चिन्हांनी भाजपला मात कशी दिली? शिंदे कोकण कसं मारलं? शिंदे कसे ठरले? पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी जानकी पाटील आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र फोकस न्यूज. शिंदे पोस्ट करण्याचं पहिलं कारण भाजपचा विरोध म्हणून जास्त जागा लढवणं. भाजपने आपल्या ताकदीच्या जोरावर ठिकठिकाणी एकट्याने लढण्यासाठी फिल्डिंग लावली होती. जिथे शिवसेनेची ताकद आहे तिथे भाजप स्वबळावर ठाम होती. पण जिथे भाजपच्या तुलनेत शिवसेनेची ताकद जास्त आहे तिथे मात्र भाजपने शिंदे यांच्या शिवसेनेशी जुळवून घेतलं. रत्नागिरीमध्ये सामंत बंधूंमुळे शिंदे यांची शिवसेना स्ट्रॉंग आहे. तिथे भाजप आणि सेना एकत्र लढले. पण तळकोकणात राणे यांचा आणि भाजपचा जोर बघता शिंदेंच्या शिवसेनेची युतीची तयारी असूनही भाजप स्वबळावर ठाम राहिली. काही ठिकाणी शिंदेंच्या प्रस्थापित नेत्यांना भाजपने धरायला सुरुवात केली. साहजिकच भाजपच्या शिंदे यांच्या शिवसेनेला असलेला हा विरोध शिंदे यांना कॉर्नर करणार होता. पण ते शून्य मागे सरकले नाहीत. आपल्या नेत्यांना ताकद देत राहिले. भाजप वरचढ ठरेल, शिवसेनेला प्लेसमेंट मिळणार नाही अशी शक्यता असताना शिंदे यांनी 35 जागांवर उमेदवार उभे केले आणि भाजपचा विरोध पहिल्याच फटक्यात मोडून काढला. भाजपच्या विरोधात तर विरोधात, पण शिंदे लढले. त्यांनी चांगला स्ट्राईक रेट टिकवला. भाजपने सेंचुरी मारली तर शिंदे यांनी हाफ सेंचुरी क्रॉस केली. अर्थात काही ठिकाणी शिंदे आणि भाजप एकत्र लढले, पण निकाल समोर आल्यानंतर काही लोकांना वाटतं शिवसेना फक्त ठाणे आणि मुंबईपुरतीच मर्यादित आहे. पण शिवसेना महाराष्ट्रभर पोहोचली आहे याची जाणीव या निवडणुकीने करून दिली आहे, असं म्हणत शिंदे यांनी सूचक मेसेजसुद्धा दिला. शिंदे पोस्ट करण्याचं दुसरं कारण त्यांनी नेत्यांना दिलेलं बळ. कोकणात राणे प्लस रवींद्र चव्हाण हे समीकरण भक्कम झालं होतं. त्यामुळे शिंदे यांना स्पेस किती मिळेल हा मोठा प्रश्न होता. पण शिंदेंनी इथे निलेश राणे यांच्या मागे सगळी ताकद उभी केली. निलेश राणे यांना इतकं स्वातंत्र्य दिलं की दोन्ही शिवसेना एकत्र येऊन भाजपच्या विरोधात लढल्या. सांगोल्यात शहाजी बापू यांचा झालेला पराभव, त्यांच्या ऑफिसवर इलेक्शनच्या तोंडावर पडलेली धाड आणि महत्त्वाचं म्हणजे जयकुमार गोरे यांनी शहाजी बापू यांच्या विरोधकांना भाजपमध्ये घेत दिलेली ताकद, यामुळे शहाजी बापू पूर्णपणे घेरले गेले होते. शिंदे यांच्या शिवसेनेचे 2 नगरसेवक बिनविरोध निवडून आले असले तरी इतर 17 जागांसाठी फाईट होती. पण 4 दिवसांच्या मागे एकनाथ शिंदे उभे राहिले. 17 पैकी 17 जागा शिंदे यांच्या शिवसेनेच्या निवडून आल्या. भाजपच्या विरोधात आपले नेते लढत असले तरी डर नहीं की नहीं बात है तुम्हारे पिक्चर हे एकनाथ शिंदे यांनी शब्दशः खरं करून दाखवलं. निलेश राणे विरुद्ध रवींद्र चव्हाण आणि शहाजी बापू पाटील विरुद्ध जयकुमार गोरे अशा लढती सुरू असताना शिवसेनेचे नेते फडणवीसांच्या खास नेत्यांची लढत होते. पण तरीही शिंदे यांनी आपल्या नेत्यांची रसद थांबवली नाही. ते स्वतः या नेत्यांना बळ द्यायला मैदानात उतरले आणि निकालात बरेच ठरले. शिंदे पोलीस ठाण्याचं तिसरं कारण स्वतः ग्राउंडवर उतरणं. नगर परिषद आणि नगरपंचायतीचे निकाल हाती लागल्यावर आकड्यांवरून थेट दिसून येणारं चित्र म्हणजे महाविकास आघाडी मधल्या 3ही पक्षांना मिळून जेवढ्या जागा मिळाल्या आहेत त्यापेक्षा जास्त जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मिळवल्या आहेत. या निवडणुकांच्या प्रचारात महत्त्वाचे नेते कुठे आहेत हा प्रश्न विचारला जात होता. पण एकनाथ शिंदेंच्या बाबतीत हाच प्रश्न शिंदे कुठे कुठे आहेत असा विचारला गेला. कारण एकनाथ शिंदे यांनी 22 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर या 10 दिवसांच्या काळात 53 सभा घेतल्या. राज्यभर झालेल्या त्यांच्या सभांमध्ये त्यांनी एक वेगळाच पॅटर्न चर्चेत आणला, फोन करण्याचा. भर सभेत लोकांच्या समस्या ऐकून त्यांनी त्या संबंधित मंत्री किंवा नेत्यांना फोन केले. त्यांच्याशी होत असलेलं बोलणं थेट लोकांना ऐकवलं. याची स्थानिक पातळीवर बरीच चर्चा झाली. त्यात भाजप स्ट्रॉंग असलेल्या ठिकाणी सुद्धा शिंदे गेले. त्यांनी तिथल्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या, त्या भागातल्या मोठ्या नेत्यांसोबत दिसले आणि सूचक मेसेज जाईल याची काळजी घेतली.
थोडक्यात शिंदे महाराष्ट्रभर फिरले, त्यातही ग्रामीण भागांमध्ये शिवसेनेचा प्रेझेन्स, तिथे लाडक्या बहिणी योजनेवर दिलेला भर आणि प्रचाराची सगळी लाईन ठाकरेमुळे किंवा माहितीतल्या समोर असलेल्या पक्षानेवर न ठेवता स्वतःच्या ताकदीवर ठेवणं शिंदे यांच्या पथ्यावर ठरताना दिसून आले. मालवण, सांगोला, सटाणा, पालघर, डहाणू अशा भाजपशी थेट लढत असणाऱ्या जागांवर हे शिंदे गेले, तिथे सभा घेतल्या. वन मॅन म्हणत शिंद्यांनी आत्तापर्यंत शिवसेनेने कधीच लढवल्या नव्हत्या इतक्या जागा लढवल्या आणि 54 जागा जिंकून आणण्यासाठी स्वतः धुरळा उडवला. गुलाल खांद्यावर पडेपर्यंत शिंदे बस धरणाचं सांथ कारण. बालेकिल्ला राखत विरोधी नेत्यांना दिलेला मेसेज. लोकसभेच्या जागा वाटपाच्या तवड्यात शिवसेनेकडून रायगड आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग या दोन्ही जागा दिसल्या तेव्हा शिंदे यांनी कोकणातून धनुष्यबाण घालवलं याची चर्चा झाली. त्यानंतर विधानसभेला त्यांना यश मिळालं, पण भाजपने फिल्डिंग लावायला सुरुवात केली होती. त्यात आत्ताच्या निवडणुकांमध्ये भाजपने राष्ट्रवादीसोबत हात मिळवला, पण शिंदेंपासून अंतर राखले. कोकणात भाजपची कमान प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हातात आहे. चव्हाण आणि शिंदे यांच्यातला सर्वश्रुत संघर्ष या निमित्ताने पुन्हा उफाळून आला. पण शिंदे यांनी कोकणात सत्ता मिळवली. कणकवली आणि मालवणमध्ये शिंदे वरचढ ठरले. खेड, चिपळूण, रत्नागिरी, लांजा, गुहागर इथे शिंदेंनी बाजी मारली. तर रायगड जिल्ह्यात महाडमध्ये शिवसेनेचं नाणं खणखणीत वाजलं. भरत गोगावले यांनी सुनील तटकऱ्यांच्या एकाधी वर्चस्वाला धक्का देत नगराध्यक्षपद शिंदेंच्या शिवसेनेकडे खेचलं. तर श्रीवर्धनमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे अतुल चौघुले नगराध्यक्षपदी निवडून आले. पण निकालानंतर लगेचच ते भरत गोगावले यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या बातम्या येऊ लागल्या. थोडक्यात महाड आणि श्रीवर्धन या तटकऱ्यांच्या ताकदीला गोगावलेंनी हादरा दिला आणि कोकणात शिंदे मोठा भाऊ ठरले. रवींद्र चव्हाण यांच्या हातात असलेली कमान बाजूला राहिली आणि शिंदे यांनी बालेकिल्ला राखला. हेच गणित चिन्हांनी पालघरमध्ये दाखवून दिलं. पालघर हा शिंदे यांच्या शिवसेनेचा बालेकिल्ला, जो ताब्यात घेण्याचा प्रयत्न भाजपकडून जोरदारपणे सुरू होता. त्यात पालघर आणि डहाणूच्या परिषदेसाठी खेड गणेश नाईक यांनी शिंदे यांना आव्हान दिलं. गणेश नाईक, हेमंत सवरा, भरत राजपूत अशी ताकद भाजपने इथे लावली होती. पण शिंदे यांनी आपल्या प्रचाराची सुरुवातच पालघरमध्ये सभा घेऊन केली. आपण आपला स्ट्राईक करून सोडणार नाही हा मेसेज पहिल्याच सभेतून दिला आणि पालघरमध्ये विजय खेचून सुद्धा आणला. नगराध्यक्षपदाचे 30 पैकी 19 नगरसेवक शिंदे यांच्या शिवसेनेने निवडून आणले. तर डहाणूमध्ये भाजपने 27 पैकी 17 नगरसेवक निवडून आणले असले तरी शिवसेना शिंदे गटाचे राजेंद्र माची यांनी भाजपचे पालघर जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांचा 3325 मतांनी पराभव करत नगराध्यक्षपद मिळवलं. थोडक्यात पालघर जिल्हा सेनेचा आणि गणेश नाईकांच्या विरुद्धच्या सामन्यात शिंदेच वरचढ ठरले, यावर शिक्कामोर्तब झालं. हेच गणित नाशिकमध्ये सगळ्यात मोठा पक्ष ठरला. पालकमंत्रीपद आणि महानगरपालिका दोन्हीची जोडणी शिंदे यांनी रीतसर केली आहे. एका बाजूला उद्धव ठाकरेंची ताकद प्रचंड कमी झालेली असताना, यासोबतच महायुतीचा अंतर्गत विरोध असताना शिंदे एकटेच लढले आणि दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरले. शिंदे यांना लोकसभा आणि विधानसभेत निवडणुकीत यश मिळालं होतं, तेव्हा शिंदेंचा विजय भाजपच्या पाठिंब्यामुळे सोपा होतो अशी चर्चा झाली. पण शिंदे आपण एकटेच लढू शकतो, आपले नेते अडचणीत असताना त्यांना वेळ देऊ शकतो आणि राजकीय कुरघोडी करण्याचा प्रयत्न झाला तरी ती मोडून काढू शकतो, हे या निवडणुकीच्या माध्यमातून दाखवून दिलं. शिंदे यांना त्यांच्या स्ट्रॉंग झोनमध्ये घेणं सोपं नाही हा मेसेज देत शिंदे यांनी आपली बार्गेनिंग पॉवर सुद्धा राखली. त्यामुळे साहजिकच मोठ्या पक्षांच्या यादीत दुसरा क्रमांक असला तरी स्ट्राईक रेट, ताकद आणि डावपेच या बाबतीत अगदी भाजपलाही चित करत शिंदे वरचढ ठरले आहेत. पण अर्थात हे चॅलेंज पण याच निवडणुकांनी पुरतं टिकतं की महापालिकेला पण शिंदे यांना हाच स्ट्राईक रेट राखता येतो हे पाहणं आता महत्त्वाचे ठरेल. तुम्हाला काय वाटतं? भाजपला टक्कर देत शिंदेंनी मिळवलेला विजय इंडिया फायद्याचा ठरेल का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.